कर शिरी ठेवा, आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा। जय जय श्री शनी देवा। सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनी देव। विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सूर्यसूत मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत या कलियुगामध्ये प्रपंच करत असताना परमार्थ कसा केला पाहिजे, कमी वेळेमध्ये अधिकाशी अधिक पुण्य आणि अधिक आनंद कसा मिळेल, हे आपण कसं प्राप्त करावा, आणि ही काळाची गरज आहे। हे करत असताना अनेक विघ्न समोर येत असतात, अनेक कारणं मनामध्ये उभे राहतात। एखादी छोटीशी पूजा करत असताना विचाराचा कल्लोळ निर्माण होतो, गोंधळून जातो आपण। काय गडबड तर झाली नसेल ना, काय चुकलं तर नसेल ना। पूजा करत असताना कुठंतरी एखादा कावळा ओरडतो, एखादं कुत्रं इवळतं, एखादी पाल चुकते, एखादा मध्येच मोबाईल वाजतो। अशा गोष्टी मनामध्ये आपण अशा वेळेस त्याच्यावर आपण अवलंबून राहतो। हे वेगळं संकेत तर काय नसेल ना, हे वेगळी अनुभूती तर काय नसेल ना, अशा अनेक शंका घेऊन बसतो आणि आपण केलेल्या साधनेवर आपले शंके तयार करतो। आपण केलेल्या शुद्ध कर्मावर शिंतोडे उडवून घेतो। मग आपण अनेक शंकेमध्येच गुरफटून जातो। कधी कधी असा होतो की मन द्विधावस्थेत असतं आणि द्विधावस्थेतलं मन जे चुकीचं आहे तेच खरं वाटायला लागतं आणि तेच करावं असं वाटतं सारखं, आणि त्यामध्ये आपण वाहून जातो। त्या प्रवाहामध्ये इतकं वाहून जातो की आपल्याला वाटतं आपण करतो तेच खरं आहे, पण ते काय करतं, सतत हुलकावणी देत असतं, सतत आपल्याला मन झुलवत ठेवत असतो आणि खूप मोठा प्रवास आपण करतो, खूप मोठा प्रवास करतो आणि कालांतराने मात्र आपण थकून जातो। मग थकल्यानंतर आपल्या लक्षात येतं की शेजारी असा करतो, कुठेतरी मग कुणाची तरी पूजा अर्चा आपण पाहत असतो, कुणाचं तरी आराधना आपण पाहत असतो, कुणाचं तरी ग्रंथ पारायण करत असताना आपण वाचन क्रिया पाहत असतो, त्यांची मांडणी पाहतो, कुठल्या तरी ईश्वरासमोर आपण दोन हात जोडत असताना आपले मनातला भाव कसा पाहिजे हे आपण पाहत असतो। मग आपल्याला वाटतं की इतकं वर्ष केलेलं आपण वाया गेलं सगळं, ही पद्धत अशी आहे, हे कळायला उशीर होतो। काय वेळ निघून गेलेली असते। मग प्रत्येकाने काय केलं पाहिजे हा मोठा एक प्रश्न सगळ्यांच्या डोळ्यासमोर उभं राहतो। मग आपण या मानसिकतेच्या ओझ्याखाली दबलं जातो। ह्या मानसिकतेच्या निगेटिव्ह विचार मनामध्ये पेरले जातात
पॉझिटिव्ह विचार असलेले दबले जातात आणि वाईट विचार मात्र वर फणा काढतो आणि सतत आपल्याला भेडसावत राहतो. मग त्यावेळेस आपण गोंधळून जातो. एखाद्याने सांगितलं, अरे बाबा ते देव आवडलं, हे देव पहा, हे देव कडक आहे, तो देव जर नरम आहे, तो देऊळ लय मोठा आहे, तो महाराज लय उंच अशा खुर्चीवर बसतो, त्याच्या हातात अंगठ्या खूप आहेत, तो काहीतरी चमत्कार करतो, तो काहीतरी ज्योतिषी सांगतो, काहीतरी भविष्य सांगतो, कुठेतरी देवऋषी पण करतो, कुठेतरी पैसे घेतो, कुठेतरी काय घेतो, कुठे काय घेतो म्हणण्यात आपलं आयुष्य संपून जातं. शोध मात्र अर्धवट थांबतं. शोध मात्र अर्धवटच थांबतं. मग याला काय उपाय आहे? अनेक संत होऊन गेले, महात्मे होऊन गेले, जनाबाई होऊन गेली, मीराबाई होऊन गेली. ह्या कुणीही कुणावर विश्वास ठेवला नाही, कसल्याही गोष्टीवर विश्वास ठेवला नाही. अक्क महादेवी होऊन गेली कर्नाटकमध्ये, कृष्ण भक्त मीराबाई होऊन गेली, विठ्ठल भक्त जनाबाई होऊन गेली. पण त्यांनी स्वतःचा विश्वास कमी केला नाही आणि इतरावर विश्वास ठेवला नाही, म्हणून त्या संत होऊन गेल्या, त्या संत झाल्या. आपण मात्र इतरावरच लक्ष जास्त देतो, इतरांच्या गोष्टीवर लक्ष देतो, इतरांच्या दुर्गुणावर लक्ष देतो. हे जोपर्यंत आपल्या मनातलं हे भीती निघून जात नाही तोपर्यंत आपण संत पदाला जाऊन पोचू शकत नाही. स्वतःचा विश्वास स्वतःवर पाहिजे. आपलं करिअर, आपलं स्वच्छ भावना, आपलं चारित्र्य, आपला आचार विचार, आपली वाणी, आपली नजर काय म्हणते, आपला भाव काय म्हणतो, आपल्या देहबोली काय म्हणतो, आपल्या मनातले स्पंदन काय म्हणतात, अंगावरचे शहारे काय म्हणतात, ह्याचा जर आपण विचार केला तर आपण कधीही निगेटिव्ह विचार करणार नाही, कधीही करणार नाही, ह्या विचाराला जाणारच नाही. हल्ली तुम्हाला सांगतो इतकी बजबजपुरी झाली ना, प्रमाणाच्या बाहेर झालेले आहे. जो तो शहाणा झाला आहे, जो तो ज्ञानी झाला आहे, असं त्याचा समज आहे, असं त्याचा समज आहे. एक छोट्याशा गावामध्ये एक मुलं, पूर्वीचे कशी काळ होतं, तो टॉयलेट बाथरूम सार्वजनिक असायची. प्रातविधी सकाळचे गावाच्या बाहेर कुठेतरी रस्त्याच्या कडेला, वड्याला नाले वगैरे असतात, अशा ठिकाणी एकीकडे महिला जायची, एकीकडे पुरुष जायचे. अशी प्रथा होती, देशाची प्रथा होती. खूप आपल्याकडे गरिबी नव्हती, पण गरिबीचा आव होता. तो एक मानसिकताच म्हणायला का हरकत नाही. मग ते असताना काही कालांतराने शाळेला मुलं जायची, त्याच रस्त्याने जायचे. शाळा पलीकडे असायची, वड्याच्या पलीकडे शाळा असायची पूर्वी. मग ते शाळेला मुलं जायचे. मुलं जात असताना एक म्हातार बाबा वृद्ध झालेला, त्याला जुलाब चालू झाले. ते जुलाब चालू झालं तरी घरात काही सोय नव्हती त्या काळी, ते बाहेरच जावं लागायचं. मग तो सतत जायचा आणि नेमका मुलं शाळेला जाताना तो प्रातविधीला बसला होता. आता प्रातविधीला वयस्कर ज्येष्ठ मंडळी बसलेत म्हणल्यानंतर मुलगा थोडासा पाहिला आणि हसला, आणि हसल्यानंतर तो थोडंसं असं तोंड वाकडं केला आणि तो असं चालला. जात असताना योगायोगाने त्या वृद्ध ज्येष्ठांचं, ज्याच्या गळ्यात 4 माळा होत्या, कपाळाला बुक्का होता, भस्म होता, हातात कंडा होता, पायात दोरी होती, नजर लागू नये म्हणून अनेक प्रकारचे ते वस्त्रभूषण गाठलेले होते, सगळ्या प्रकारचे. पण हात मोकळे नव्हते, हात मोकळे नव्हते. त्यांना गाजर खूप आवडायचे. प्रातविधीला बसता बसता दुसऱ्या हाताने गाजर खात होते. मग ते बाळाला हसू येणं साहजिक आहे. मग तो बाळ हसल्यानंतर योगायोगाने नजर झाली आणि तो वृद्ध ज्येष्ठ सांप्रदायिक म्हणा किंवा ज्येष्ठ भक्त म्हणा, त्यांनी त्या मुलाकडे पाहिल्यानंतर त्या मुलाला टाफरलं. त्या मुलाला सांगितलं, अरे बाळा, तू माझ्याकडे बघून का हसलास? तो मुलगा काही उत्तर दिला नाही आणि तो आपलं पावी चालायला लागला.
चालत असताना आणखी मोठ्याने आवाज दिला हा म्हातारबाबाने. तो म्हणाला, थांब, मी आता आलोच, मी तुझ्या गुरुजीकडे येतो. तुझ्या गुरुजीने हेच शिकवलं का विचारतो. तुझ्या आईकडे येतो, तुझ्या बापाकडे येतो. म्हणल्यानंतर मात्र मुलगा थोडासा स्थिरावला, थांबला आणि त्या म्हातारबाबाकडे न पाहता त्याने उत्तर दिलं, बाबा, मी तुमच्याकडे पाहिलं हे बरोबर आहे, पण माझी चूक झाली असेल तर मला माफ करा. पण माझ्या गुरुजींनी शिकवलं आहे की घाण कृत्य करताना आपण खायचं नसतं, शुभ काय करायचं नसतं. तुम्ही प्रातविधीला बसलाय आणि तुम्ही गाजर खाताय म्हणून मला थोडंसं शंका आली, पण माझ्यावर विश्वास आहे की गाजर खाण्यात चुकीचं आहे. तर मुलगा म्हणाला, स्वच्छ भावनेने म्हणाला. तेव्हा त्या म्हातारबाबाला राग आला, तुझा मास्तर असा शिकवतोय का? मी काय खायचं मी ठरवन. माझ्याकडे तू पाहून हसलास, मग तुला आता बघतोच. तो म्हातारा म्हणाला, चूक झाली असेल तर माफ करा, पण आमच्या गुरुजींना काय सांगू नका आणि आईवडिलांना काय सांगू नका. परत एकदा हसला. आता लहान मुलं हसणारच. तो म्हातारा बाबा म्हणाला, बघ, नुसतंच खात नाही, तो गाजर खाण्याचा हात तो मागे गाठला, शीमध्ये बुडवला आणि गाजर खाल्ला. तो म्हणाला, नुसतंच खात नाही तर बुडवून खातो, तू काय करणार आहे सांग. ही समाजाची आत्ताच्या हल्लीची मानसिकता झाली लोकांची. ही सध्याची मानसिकता आहे. मी जे करतो तेच खरं, पण तो व्याभिचाराकडे घेऊन जाणार असतो, दुराचाराकडे घेऊन जाणार असतो, निगेटिव्हकडे घेऊन जाणार असतो, तुमच्या अस्तित्वाची होळी करणारी असते, तरी आपण ते स्वीकारतो. केवळ गुरुच्या चरणावर का जावं? आपण एखाद्याला ज्येष्ठांच्या चरणावर का जावा? अरे बाबांनो, परीक्षा द्यायलाच पाहिजे. कोणी विद्यार्थी जर एखाद्या अधिकाऱ्याचा मुलगा असेल, कलेक्टरचा मुलगा असेल, कमिशनरचा मुलगा असेल, तर तो डायरेक्ट पास होऊ शकत नाही. त्याला अंगणवाडीच्या 4थी शिकलेल्या मातेकडे जाऊन त्याला अंगणवाडी छड्या खाऊनच शिकलं पाहिजे. हे लक्षात ठेवा. हे शिकत नाही आपण, छड्या खाल्लंच पाहिजे. तो कुणाचाही मुलगा असू दे, आपण कुणाचाही पुत्र असू द्या, आपण सुवर्ण असू द्या, चारी जे काय ग्रस्त आहेत, जे काय पंथ आहेत, जी काय आहे, क्षुद्र असू द्या, वर्ण असू द्या, कुठलाही वर्ण असू द्या, आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण समज झालं पाहिजे. सम झाला तर समदृष्टीनं सम काय प्राप्त होतो, नाहीतर होऊ शकत नाही. म्हणून मीराबाई सांगितलं, जनाबाई सांगितलं, तुम्हाला अक्क महादेवी सांगितली, अनेक संतांची महिमा मी तुम्हाला सांगितली. नामदेव शिंपीचं घ्या, विठ्ठल साक्षात ईश्वर, त्या दगडामधनं नैवेद्य खायचा. तो साक्षात ईश्वर नैवेद्य खायचा, ग्रहण करायचा. जरी ईश्वर तुमच्या जवळ किती जरी असला तरी तुम्हाला त्या चाकोरीतनं गेलंच पाहिजे. जोपर्यंत ही मानसिकता तयार होत नाही तोपर्यंत तुमची निगेटिव्हपणा जात नाही. हे तुमची मानसिकतेचं गुलाम होण्यापेक्षा सकारात्मक गुलाम व्हा, ईश्वराचं गुलाम व्हा. ईश्वर तुम्हाला मालक केल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. ईश्वर तुमचा मालकच तुम्हाला करणार, पण त्याच्यासाठी स्वतःच्या इंद्रियावर नियंत्रण मिळवायचं असेल तर काय गोष्टी आपण अनुकूल वागलं पाहिजे. धर्माला अनुकूल पाहिजे, विश्वाला अनुकूल पाहिजे, समाजाला अनुकूल पाहिजे, कुटुंबाला अनुकूल पाहिजे. सगळ्या गोष्टी अनुकूल असेल तर नजरेसुद्धा आपला अनुकूलच राहणार. जोपर्यंत माझ्या नजरेतला भाव दूषित मरत नाही तोपर्यंत मी काहीच करू शकत नाही. मी प्रबोधन करतो, प्रवचन करतो, पण माझी नजर जर पापी असेल, माझ्या नजरेत जर किंतु जरी असेल तरी मी सिद्ध होऊ शकत नाही. हे तुम्ही लक्षात ठेवा. हे तुमच्यासाठी सांगतो मी. जोपर्यंत तुम्ही साधना करताय, जोपर्यंत तुमच्या मनातला भाव, तुमच्या नजरेतला भाव, तुमचा देहबोली, तुमची हालचाल, तुमच्या अंगावरचे शहारे, तुमच्या हृदयामध्ये स्पंदन, या सगळ्याचं संतुलन राहत नाही तोपर्यंत तुमची साधना खरं नाहीच. लक्षात ठेवा. तुम्हाला अजून एक उदाहरण, अनेक लोक म्हणतात की देवापुढे बसतात, देवा रे माझं एवढं दे, मला तेवढं दे, माझं हे कर, माझं ते कर. अरे तुमचा ठेका घेतलाय का देवाने? तुमचा देवाने ठेका घेतलाय का?
करार केलाय का तुम्ही? देवा रे, तुझं 10 वेळेस नाव घेतलंय की मला 10 वेळेस 10 पटीनं मला काहीतरी दे. अरे बाबांनो, घरचे तुकडे खाऊन पारावर बसताय आणि इथं बसून जगाच्या गप्पा मारताय. अनेक पुढाऱ्यांचे नावं घेताय, त्या पुढाऱ्यांचे नावं घेताय, जे निगेटिव्ह आहेत त्यांचे नावं घेताय. त्यांनी तुम्हाला किती पुरवलं? किती पुरवलं मला सांगा. जे दूषित गोष्टी आहेत त्याच आपण चर्चेत आणत असतो. आपण 10 वेळा एखाद्याचं नाव जपत असतो, देवापुढे बसतो आणि आपलं ज्याचं पटत नाही त्याचं स्मरण करतो. देवा ह्याला बघ, देवा त्याला बघ. अरे बाबांनो, त्याचं नामस्मरण करणं म्हणजे देवापेक्षा तो मोठा झाला आणि त्याचा तुम्ही नाम जपताय. ही साध्या गोष्टी आहेत. आपण मनावर घेतच नाही. कुठेतरी देवाला जायचं, तो देव आवडला म्हणून त्याचा फोटो आण, ह्यो देव आवडला म्हणून त्याची मूर्ती आण, त्याचं टाक आण, ह्याचं हे आण, त्याचं ते आण. हे सगळं आपण देवावर भरवायचं, गच्च भरवायचं देवावर. आणि पूजा करता करता नाकी 9 यायचं, चक्कर येऊन पडायचं. फार चक्कर येऊन पडलं तरी कळायचं नाही. एवढं देवा आणून तुम्ही देवावर भरताय. बाबांनो, त्या देवांचा तुमच्या देवाऱ्यावर अधिकारच नाहीये. तो कितीही मोठा देव असू द्या. जर माझ्या शनिदेवाच्या ठिकाणी कोणीतरी म्हणलं रत्न जडीत 24 कॅरेटचं सोन्याचं 1 टनाची मूर्ती जर कोण देतो म्हणलं, तर माझी शनिदेवाची मूर्ती मी काढू का? शक्यच नाही. विश्वाला बदलून टाकेन, पण माझं दैवत मी सोडणार नाही. लक्षात ठेवा, त्याच्यावर आपण ठाम राहिलं पाहिजे. हे तसं देवाऱ्यावर सुद्धा माझं कुलदैवत आणि कुलदेवीच राहिलं पाहिजे. त्याच्या विना माझ्या देवाऱ्यावर कुणाचाही अधिकार नाहीये. कुठल्याही देवाचा अधिकार नाहीये बाबांनो. कुठेही वादविवादाला घेऊन चला, कुठेही संवादाला घेऊन चला. फक्त आणि फक्त माझं कुलदैवत आणि माझे कुलदेवी यांचाच तो अधिष्ठान माझ्या देवाऱ्यावर आहे. इतर देवांचा अधिष्ठान नाहीये. हे साध्या गोष्टी आहेत. अरे संध्याकाळचं भोजन करत असताना, दिवसभर आपण भोजन करत असताना एकत्र भोजन करत नाही आपण. अरे बाप भोजन करायला बसला तर पोरगं बाहेर मोबाईलवर गेम खेळत बसतो. आई नटा लागली तर पोरीला कमीपणा वाटतो. हे दुजा भाव, द्वेष कोणी निर्माण केला? तुम्हीच तुमचं द्वेष निर्माण करून घेतलाय. कुणीही द्वेष निर्माण केला नाही. तुमच्या मनातलं जे रावण आहे ते मात्र उफळून आलाय, उफळून येतो वर. तुमची साधनाच तशी आहे निगेटिव्ह. तुमची साधनाच नकारात्मककडे घेऊन चाललाय तुम्हाला. अरे उद्या देशाचं काय व्हायचं? आपल्या रक्षणाचं काय व्हायचं? आपल्या कुटुंबाचं रक्षण कसं व्हायचं? आपल्या धर्माचं रक्षण कसं व्हायचं? अरे 10 वर्षाचा पोरगा होत नाही सिगरेट पिऊन पाहतो कसा असतो. अरे 12 वर्षाचा पोरगा होत नाही तो तंबाखू खातो. अरे 20 वर्षाचा पोरगा होत नाही तो दारू पिऊन रोडवर पडतो. ही कसली तुमची संस्कृती, कसली तुमची भक्ती, कसला तुमचा देव? कित्येक लोक अनेक रोग झालेले असतात तर अंधश्रद्धेला बळी पडतात आणि सांगतात की देवाचं कोप आहे. अजिबात नाहीये. हे मला मान्य नाही आणि माझ्या देवाला मान्य नाही आहे, माझ्या सद्गुरूला ते मान्य नाही आहे. जिथे दुवा आहे तिथं दवा पण आहे, जिथे दुवा आहे तिथं दवा पण आहे. ह्या गोष्टी आपण मानलं पाहिजे. विज्ञान सुद्धा जसं रसायन आहे ना, त्याच्या पलीकडचं अध्यात्म सुद्धा एक रसायन आहे. ते पण स्वीकारलं पाहिजे आणि ते पण स्वीकारलं पाहिजे. शरीराला जे जे अनुकूल आहे ते ते स्वीकारलंच पाहिजे. संध्याकाळचं भोजन तुम्ही जर एकत्र केलात, संध्याकाळचं इतर वेळ होत नाही. सकाळचा झोत आपल्या आपल्या कामाला जात असतो, दुपारी एकत्र घरी कोण नसतं. पण आपण संध्याकाळचं एकत्र जर जेवण केलात तर आजी आजोबा, आई वडील, बहीण भावजय, भाऊ, नातवंड सगळे एकत्र भोजन केलात तर त्यामध्ये तुमचा विचाराचा देवाणघेवाण होईल. तुमच्या विचाराचा देवाणघेवाण होईल. जे काय आज बजबजपुरी चालली ना, मोबाईलमध्ये ज्यांचं आयुष्य गेलं आहे ते सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारतील ज्येष्ठांना. ज्येष्ठांनी त्यांचं समाधानकारक उत्तर दिलंच पाहिजे. तुम्ही देव काय मानता ह्याचं उत्तर दिलात तर पुढे देव मानल, नाही तर देव नाही मानल. ह्याचं कारणच एवढं आहे. म्हणून तुमची जी मानसिक गुलामगिरी आहे ना, ही मानसिक गुलामगिरी आहे. मोबाईल आताचं कलियुगातलं देव सिद्ध करा,
अरे देव सिद्ध करा, आम्ही सिद्ध करू देव, पण तुम्ही त्या पदाला पोचा ना. तुम्ही एशीमध्ये बसून जर देव सिद्ध करा म्हणत असाल तर कधी बी होणार नाही. लक्षात ठेवा. तुम्ही नागडं व्हा विचाराने आणि जा डोंगरात जाऊन बसा महिनाभर. तुम्हाला देव नाही दिसला तर मला महाराज म्हणू नका. लक्षात ठेवा. तुम्ही तेवढं त्याग पण करा, तेवढं दुर्विचार सोडून द्या. सगळे विचारांनी नागडे व्हा. म्हणजे कपड्यांनी नागडं नाहीये, विचारांनी नागडं व्हा, तर तुम्हाला ईश्वर दिसेल. ते ईश्वर जर पाहायचं असेल तर सद्गुरूला शरण गेल्याशिवाय पर्याय नाही.